नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे, परंतु 2024चा उमेदवार मीच असेल असं विधान मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केलंय. खरं तर मीडिया एक वेगळ्या प्रकारचं चित्र रंगवण्याचं काम करतोय. प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा 100% अधिकार आहे. तो ती उमेदवारी मागतोय, पक्षाचे नेते मागतोय. त्यांची उमेदवारी मागत असताना तिथं माझ्या नावाचा कुठे उल्लेख त्यांनी केलेला नाही. ते त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, आमच्या पक्षाला उमेदवारी मिळावी आणि तो भाग आहे निवडणुकीच्या माध्यमातून घटक पक्षाचा उमेदवारी मागण्याचा. मी तुम्हाला सांगतो, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमितजी शाह यांच्याबरोबर बैठक झाली. आज देखील त्यांची बैठक मुंबईमध्ये. ते निर्णय नक्की घेतील, सकारात्मक घेतील. 2024चा उमेदवार मीच तुमच्या पुढे येईल, त्यावेळेस तुम्हाला देखील कळेल. मला आत्ता कुणावरती आणि कोणत्या पक्षावरची काही बोलायचं नाही. त्या बाबतीमध्ये मला बिलकुल चर्चा देखील करायची नाही. शिवसेनेच्या महिला सेनेकडून शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला मुंबईत होणार असून या संमेलनाला शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार असल्याची माहिती शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी दिली आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. 1908 सालापासून सर्व जगामध्ये महिलांचा समान अधिकार आणि त्याचबरोबर त्यांना सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीची संधी यासाठी म्हणून हा साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाच्या मी आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर महिला धोरण लवकरच जाहीर होईल ही आमची अपेक्षा आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवदुर्गा महिला संमेलनाचं आयोजन 9 मार्च शनिवारी संध्याकाळी 5 ते 9 षण्मुखानंद सभागृहामध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे आणि त्यामध्ये विविध योजनांची माहिती, त्याचबरोबर शिवसेना महिला सेनेचं काम मजबूत करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन, महिलांच्या यशोगाथा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. एक जोरदार सांस्कृतिक कार्यक्रम देखील त्याचा भाग आहे. त्यामुळे या संमेलनाला सगळ्यांचं सहकार्य मिळावं ही आमची जरूर अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची मोर्चेबांधणी सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक संपन्न झाली. या बैठकीत 32, 13 आणि 3चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपल्याला मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत. भाजपानं जे मिशन 45 आखलेलं आहे महाराष्ट्रासाठीचं, त्या दृष्टिकोनातून भाजपा आपल्याला तयारी करताना पाहायला मिळतोय. भाजपाने कडून नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा देखील जी आहे ती छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये नुकतीच संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मुंबईमध्ये जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक बैठक जी आहे ती देखील संपन्न झाल्याची माहिती मिळते. आणि या बैठकीमध्ये 5-1 असा जो मुंबईमधील जागांचा फॉर्म्युला आहे तो भाजपाकडून दिला गेल्याची शक्यता आहे. म्हणजेच 5 जागा ज्या आहेत त्या भाजपा लढेल, 1 जागा जी आहे ती शिंदेंची सेना लढेल असा प्रस्ताव जो आहे तो दिला गेल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र शिंदेंची सेना काहीशी असहमत आपल्याला या प्रस्तावाशी असताना पाहायला मिळते. किंवा एक चर्चा आता अशी देखील सुरू झालेली आहे की 32 जागा ज्या आहेत राज्यातल्या त्या भारतीय जनता पक्ष लढेल, 10 जागा ज्या आहेत त्या शिंदेंची शिवसेना लढेल आणि 3 जागा ज्या आहेत त्या दादांची राष्ट्रवादी जी आहे ती लढेल असं बोललं जातं. मात्र या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर हट्ट सोडा आणि निर्णय घ्या अशा सूचना ज्या आहेत त्या केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याची माहिती जी आहे ती माहिती देखील मिळते. एकंदरीत जर आपण पाहिलं या सगळ्यामध्ये तर कदाचित महायुतीमध्ये अदलाबदलीचा फॉर्म्युला जो आहे तो दिला जाऊ शकतो. म्हणजेच शिंदेंच्या सेनेचा उमेदवार जो आहे तो घड्याळाच्या चिन्हावर लढू शकतो, घड्याळाचा उमेदवार जो आहे तो कमळाच्या चिन्हावर लढू शकतो, कमळाचा उमेदवार जो आहे तो धनुष्यबाण या चिन्हावर जे आहे ते लढू शकतो. अर्थात
जर आपण पाहिलं तर हा अदलाबदलीचा फॉर्म्युला लागू होतो का? कारण जर आपण पाहिलं तर शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे घड्याळाच्या चिन्हावर लढतील अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. अशा अनेक ज्या गुंतागुंतीच्या जागा आहेत तिथे महायुतीकडून हा अदलाबदलीचा फॉर्म्युला जो आहे तो लागू केला जाण्याची शक्यता आहे. अर्थात या सगळ्या चर्चा आहेत, प्रत्यक्षामध्ये यावर काय निर्णय होतो हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. कस्तुरी पवारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. मावळ लोकसभेचा उमेदवार कमळ या चिन्हावर लढला पाहिजे अशी ठाम भूमिका घेत भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार उमा खापरेंनी मावळ लोकसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकलाय. त्यामुळे श्रीरंग बारणे भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. खरं तर मीडिया एक वेगळ्या प्रकारचं चित्र रंगवण्याचं काम करतोय. प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा 100% अधिकार आहे. तो ती उमेदवारी मागतोय, पक्षाचे नेते मागतोय. त्यांची उमेदवारी मागत असताना तिथं माझ्या नावाचा पुढे उल्लेख त्यांनी केलेला नाही. ते त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, आमच्या पक्षाला उमेदवारी मिळावी आणि तो भाग आहे निवडणुकीच्या माध्यमातून घटक पक्षाचा उमेदवारी मागण्याचा. मी तुम्हाला सांगतो, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमितजी शाह यांच्याबरोबर बैठक झाली. आज देखील त्यांची बैठक मुंबईमध्ये. ते निर्णय नक्की घेतील, सकारात्मक घेतील. 2024चा उमेदवार मीच तुमच्या पुढे येईल, त्यावेळेस तुम्हाला देखील कळेल. मला आत्ता कुणावरती आणि कोणत्या पक्षावरची काही बोलायचं नाही, त्या बाबतीमध्ये मला बिलकुल चर्चा देखील करायची नाही. पिंपरी ते निगडीपर्यंतची मेट्रो सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते मेट्रो सेवेचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं. शुभेंदु अधिकारी जी से सबने आग्रह करता हूं कि वे आज लोकार्पित होने वाली अंडर वाटर मेट्रो टनल के मॉडल को एक स्मृति चिन्ह स्वरूप प्रदान कर आदरणीय प्रधानमंत्री महोदय का अभिनंदन करें. ये आधुनिक तकनीक और विकास को प्रतिबिंबित करती हुई ये प्रतिकृति, बहुत बहुत धन्यवाद सर. देश के विकास की गौरवशाली यात्रा में एक और अविस्मरणीय पल जुड़ा, जिसमें विकसित भारत की संकल्पना को नया आयाम देते हुए माननीय प्रधानमंत्री महोदय कोलकाता, हावड़ा, पुणे, कोची, आगरा और गाजियाबाद में 15,400 करोड़ की लागत वाली महत्वपूर्ण मेट्रो परियोजनाओं की सौगात हम सभी को देंगे. मैं माननीय प्रधानमंत्री महोदय से सबने अनुरोध करता हूं कि वे रिमोट बटन द्वारा मेट्रो की इन 8 महत्वपूर्ण परियोजनाओं का उद्घाटन और शिलान्यास करें. भारतीय रेल में मेट्रो सेवाओं के विकास एवं विस्तार की अनवरत श्रृंखला में एक और महत्वपूर्ण कदम. बहुत बहुत धन्यवाद सर. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरल, उत्तर प्रदेश एवं दिल्ली एनसीआर के लोगों के लिए ये एक ऐतिहासिक दिन. इसी क्रम में मैं आज उद्घाटित हुई इन महत्वपूर्ण मेट्रो रेल की परियोजनाओं के मुख्य बिंदु एक लघु चलचित्र के माध्यम से आप सभी के अवलोकन हेतु प्रस्तुत. पश्चिम बंगाल, जिसे भरोसा है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व पर, उनके संकल्प पर, उनकी गारंटी पर. पश्चिम बंगाल का तेज विकास हो, यहाँ के लोगों की समृद्धि सुनिश्चित हो, विकसित बंगाल से विकसित भारत का मार्ग प्रशस्त हो. इसी लक्ष्य के साथ मोदी सरकार ने बीते 10 वर्षों में पश्चिम बंगाल में कनेक्टिविटी के विस्तार पर किया है अभूतपूर्व निवेश. पश्चिम बंगाल हमारे देश के लिए, देश के कई राज्यों के लिए पूर्वी द्वार का काम करता है. पूर्व में इस द्वार से प्रगति की अपार संभावनाओं का प्रवेश हो सकता है. इसलिए हमारी सरकार पश्चिम बंगाल में रोडवेज, रेलवेज, एयरवेज और वाटरवेज की आधुनिक कनेक्टिविटी के लिए काम कर रही है.
इसी कड़ी में प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा आज दी जा रही है मेट्रो से जुड़ी 15,400 करोड़ रुपए की परियोजनाओं की सौगात। कोलकाता मेट्रो की परियोजनाओं में शामिल हैं हावड़ा मैदान एस्प्लेनेड मेट्रो सेक्शन, कवि सुभाष मेट्रो स्टेशन, हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेक्शन और तारातला माझेर हाट मेट्रो सेक्शन का उद्घाटन। साथ ही प्रधानमंत्री जी कर रहे हैं कोलकाता मेट्रो के इन नवनिर्मित सेक्शनों पर मेट्रो सेवा का हरी झंडी दिखाकर शुभारंभ। हावड़ा मैदान एस्प्लेनेड सेक्शन पर हुगली नदी के नीचे देश की पहली अंडर रिवर टनल में मेट्रो का हो रहा है शुभारंभ। इन मेट्रो सेवाओं के संचालन से हावड़ा और कोलकाता के बीच कनेक्टिविटी होगी सुगम। कवि सुभाष मेट्रो स्टेशन एवं हेमंत मुखोपाध्याय स्टेशन के बीच मेट्रो सेवाएं शुरू होने से महानगर की व्यस्त ट्रैफिक में आएगी कमी। वहीं पश्चिम कोलकाता एवं उपनगरीय क्षेत्रों में सब अर्बन ट्रांसपोर्ट सिस्टम को मिलेगी मजबूती। पश्चिम बंगाल के सर्वांगीण विकास के ऐसे मजबूत इरादे से ही तो बनी है मोदी सरकार की गारंटी। आधुनिक शहरी परिवहन के क्षेत्र में पिछले 10 वर्षों में प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के विजनरी लीडरशिप में मेट्रो रेल नेटवर्क के निर्माण में देशवासियों की यात्रा को तेज, सुरक्षित और आरामदायक बनाया है। वर्ष 2014 में जहां देश भर में मात्र 248 किलोमीटर मेट्रो का परिचालन 5 शहरों में किया जा रहा था, वहीं आज देश के 20 शहरों में 900 किलोमीटर से अधिक मेट्रो की सेवाएं उपलब्ध है, जबकि 27 शहरों में लगभग 958 किलोमीटर मेट्रो रेल नेटवर्क का कार्य समाप्त होने को है। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा 2016 में भूमि पूजन के साथ पुणे मेट्रो की आधारशिला रखी गई। पुणे मेट्रो 33 किलोमीटर लंबी परियोजना है। आज रूबी हॉल क्लिनिक से रामवाड़ी तक 6 किलोमीटर का सेक्शन संचालन के लिए तैयार है और इसका उद्घाटन माननीय प्रधानमंत्री जी द्वारा किया जा रहा है। साथ ही पीसीएमसी से निगड़ी तक के एक्सटेंशन का भूमि पूजन भी प्रधानमंत्री जी के कर कमलों द्वारा किया जा रहा है। कोची देश की पहली मेट्रो प्रणाली है जो रेल, सड़क और जल परिवहन सुविधाओं को जोड़ता है। कोची मेट्रो के फेज 1 की लंबाई लगभग 28 किलोमीटर से ज्यादा है। आज कोची शहर के परिवहन की एक महत्वपूर्ण कड़ी त्रिपुनेथुरा मेट्रो टर्मिनल का उद्घाटन हमारे दूरदर्शी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के द्वारा होने जा रहा है। उत्तर प्रदेश के सबसे ज्यादा शहरों में मेट्रो सेवा का विस्तार हुआ है। अब आगरा में ताज ईस्ट गेट से मनकामेश्वर तक निर्मित 6 किलोमीटर लंबे प्रायोरिटी कॉरिडोर के अंडरग्राउंड सेक्शन को 2 साल से भी कम समय में शुरू करके नया कीर्तिमान बनाया है। माननीय प्रधानमंत्री द्वारा आगरा में मेट्रो रेल सेवा का होने जा रहा है शुभारंभ। नमो भारत ट्रेन के साथ देश में शुरुआत हुई एक नए अध्याय की। दिल्ली गाजियाबाद मेरठ के बीच 17 किलोमीटर लंबे प्राथमिक खंड का उद्घाटन माननीय प्रधानमंत्री जी द्वारा किया गया। इसी कड़ी में आज दुहाई से मोदी नगर नॉर्थ के बीच का 17 किलोमीटर लंबा दूसरा खंड भी जुड़ने जा रहा है, जिसके साथ साहिबाबाद से मोदी नगर नॉर्थ तक 34 किलोमीटर के खंड पर नमो भारत ट्रेनें दौड़ेंगी। इस खंड का उद्घाटन आज माननीय प्रधानमंत्री जी के द्वारा किया जा रहा है। आज देश के शहरी परिवहन के क्षेत्र में प्रधानमंत्री जी द्वारा एक महत्वपूर्ण पहल की जा रही है, जिसका उद्देश्य जनता को सर्वोत्तम सुविधाएं प्रदान करना है। विकास की इन सुंदर झलकियों के लिए बहुत बहुत धन्यवाद। माननीय प्रधानमंत्री महोदय से सादर अनुरोध कि भारतीय रेल के विकास की गति को शक्ति देने हेतु कवि सुभाष, ताराताला, रूबी हॉल क्लिनिक, एसएन जंक्शन, दुहाई एवं ताजमहल गेट से 6 नई मेट्रो सेवाओं को हरी झंडी दिखाकर उनकी प्रथम यात्रा का शुभारंभ करें। आदरणीय प्रधानमंत्री महोदय द्वारा हरी झंडी दिखाते ही ट्रेन अपनी प्रथम यात्रा पर रवाना
कवि सुभाष से हेमंत मुखोपाध्याय, ताराताला माझेरहाट, रूबी हॉल क्लिनिक से रामवाणी, एसएन जंक्शन से त्रिपुनिथुरा, दोहाई से मोदीनगर नॉर्थ, ताज पूर्वी गेट से मन कामेश्वर मंदिर, भारत की प्रगति की दिशा में एक अविस्मरणीय कदम और इस क्षण के साक्षी बनते हुए हम सभी आदरणीय प्रधानमंत्री महोदय का बहुत बहुत धन्यवाद। आदरणीय प्रधानमंत्री महोदय से सादर निवेदन करता हूं कि वे एस्प्लानेड स्टेशन से पहली अंडर वाटर मेट्रो ट्रेन में बच्चों के साथ यात्रा कर इस ट्रेन की प्रथम। बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बावदान या ठिकाणी एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा तिच्या राहत्या घरात कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची दुर्दैवी घटना। आशा महेंद्र जैन असं खून झालेल्या महिलेचं नाव असून तिचा पती महेंद्र जैन हा देखील गंभीर जखमी झाला आहे। बावदान येथील विंडव्हील सोसायटी या ठिकाणी काल मध्यरात्री ही घटना घडली असून आशा जैन ही तिचा पती महेंद्र जैन आणि मुलगी आणि जावई यांच्यासोबत विंडव्हील सोसायटीमध्ये राहत होती। त्या ठिकाणी काल मध्यरात्री आशा जैन हिच्यावर धारदार कोयत्याने वार करून तिचा खून करण्यात आला आहे। तर आशा जैन हिचा पती महेंद्र जैन हा देखील गंभीर जखमी झाला आहे। महेंद्र जैन यानेच आशा जैन हिचा कोयत्याने वार करून खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या सर्व प्रकरणानंतर हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस या खून प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। अमित शहा महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेचं मनोरंजन करतात अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर केली आहे। बोला सर, आज महाविकास आघाड़ीची बैठक। अमित शाह का क्या बोला? सर, अमित शाह का एक बयान, कल उन्होंने बयान दिया है कि उद्धव ठाकरे और 2014 में पहले जो सरकार थी उन्होंने क्या काम किया, इसकी एक सूची लेकर आइए। हमारे कार्यकर्ता ओपन डिबेट के लिए तैयार है। जरूर, आप हम डिबेट करने के लिए तैयार है। पूरा 10 साल का हिसाब, पूरा 10 साल का प्रधानमंत्री, गृहमंत्री अपने कितना काला ब्लैक मनी, काला धन सरकारें गिराने के लिए, शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस तोड़ने के लिए, विधायक सांसद को खरीदने के लिए, ये पूरा हिसाब आप लेके आइए। हम भी डिबेट को तैयार है। आपने क्या किया क्या नहीं किया पूरा लेखा जोखा हमारे लोग भी देने को तैयार है। महाराष्ट्र में आकर मनोरंजन मत करिए। आप राज्य में आते हमारे लोगों का मनोरंजन करते, लोग एंजॉय करते, लेकिन तालियां नहीं बजाते। ठीक है, आपको पता चलेगा 2024 में क्या है। आपको अभी से पसीना छूट गया है, भागम भाग चल रही है, आप छोड़ दो। सर, वंचित बहुजन अघाड़ी ने रिटर्न लेटर मांगा है कि अगर एनडीए के साथ नहीं जाएंगे एमडीए, आज बातचीत करेंगे। किसी को हमारे कमिटमेंट के बारे में शंका आशंका निर्माण होने की जरूरत नहीं है। हम कमिटमेंट वाले लोग हैं। कुछ लोग इनडायरेक्ट बीजेपी को मदद करना चाहते हैं, इनडायरेक्ट, जैसे उत्तर प्रदेश में मायावती जी है, बहन जी है, उसके बारे में बोलते हैं। महाराष्ट्र में भी कुछ लोगों के बारे में ये बात लोग हमेशा बोलते हैं। कुछ लोग आरएसएस का छुपा एजेंडा लेकर काम करते हैं। हम उसके साथ भी लड़ने वाले हैं, हम लड़ेंगे। प्रकाश अंबेडकर जी महाविकास आघाड़ी के हमारे सदस्य है, सम्मानीय नेता है। आज प्रकाश अंबेडकर जी, शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी, कांग्रेस के वरिष्ठ नेता, हम सब बैठकर
वंचित बहुजन आघाड़ी से बातचीत करेंगे। ज्यांच्याबरोबर गेले 370 आता बोला। संदर्भात हे त्यांच्या मांडीला मांडून बसले, कुठेतरी लाज वाटली पाहिजे असं अमित शहा म्हणतात. लाज तुम्हालाच वाटली पाहिजे बरं का. खरं म्हणजे हा अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचे मनोरंजन करतात. कधी मोदीजी येतात, कधी अमित शहा येतात आणि या राज्याच्या जनतेचं मनोरंजन करतात. काय म्हणाले म्हटलं आपण ते परत सांगा मला. की ज्याच्याबरोबर गेले त्यांच्यावर मांडीला मांडून लावून बसले, त्यांना कुठेतरी लाज वाटली. 70 कलम असतील, 370 कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. आम्ही तेव्हा त्यांच्याबरोबर नव्हतो, तरी आम्ही त्यांना 370 कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता. अमित शहानी आपलं स्मरणशक्ती जरा व्यवस्थित करून घेतली पाहिजे. नंबर 1, 370 कलम काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा. काश्मीरी पंडित आले का? हजारो काश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात 370 कलम हटवल्यावर सुद्धा निर्वासिताचं जीवन जगतायत. त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज तुम्हाला वाटली पाहिजे. काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही. आजही रोज 2 किंवा 4 लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत. 370 कलम हटवून तुम्ही काय केलं? लाज तुम्हाला वाटली पाहिजे. आपण सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये आपण लोकांशी खोटं बोललेला. अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला का याच्यावर शंका आताही निर्माण होत आहेत बरं. लाज तुम्हाला वाटली पाहिजे. आजही काश्मीरची जनता, काश्मीरचा तरुण हा बेरोजगार आहे. काश्मीरमधली बेरोजगारी ताबडतोब दूर होईल 370 कलम हटवल्यावर बरं का. काय झालं? काही झालं नाही. आजही काश्मीरी मुलं तरुण हे अस्वस्थ आणि अस्थिर आहेत. लाज तुम्हाला वाटली पाहिजे. अखंड हिंदुस्तान करू, पाक व्याप्त काश्मीर आम्ही आणू हिंदुस्तानमध्ये, हे 2014ला आपली घोषणा होती. 2019ला आपली घोषणा होती. काय केलं तर आपण? लाज तुम्हाला वाटली पाहिजे. पुलवामा 2019 साली ज्या प्रकारे पुलवामा घडलं किंवा घडवलं गेलं निवडणुका जिंकण्यासाठी आणि जे काही शहीदांचा बाजार मांडलात मत मागण्यासाठी, लाज तुम्हाला वाटली पाहिजे. पुढे बोला. संभाजीनगरमध्ये भाजप शरद पवारांना सहन केलंय महाराष्ट्राने असं कोण म्हणते? हा महाराष्ट्राचा अपमान, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. खरं म्हणजे शरद पवारांनी ज्यांना सहन केलं ते अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत. भ्रष्टाचाराचं ओझं घेऊन ते तुमच्या पक्षात गेले याच्याबद्दल आम्ही, आणि त्यांना तुम्ही स्वीकारलं ते ओझं आणि सहन करताय त्याबद्दल आम्ही अमित शहाचे आभार. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं असा टोला देखील लागला अमित शहा. असले कसले टोले? ते काय गल्लीचं क्रिकेट खेळतात? टोले मारले, टोले मारले, टोले. आम्ही एकच टोला मारू. बोला. संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक काळ शिवसेनेचा उमेदवार होता, शिवसेनेचा होता, शिंदे गटाचा नव्हता किंवा शिंदे सेनेचा नव्हता. संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत. शिवसेना, खरी शिवसेना आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार. आता ही जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे, वेगळी टोळी, त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर त्याच्याशी आमचा काय संबंध? त्याच्यावर त्यांना लाज वाटली पाहिजे जे त्यांच्या बरोबर आहेत त्यांना. पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही लढणार आणि जिंकणार. अमित शहा शिवसेनेच्या भाजप घेत आहे आणि हेच कारण आहे का? शिंदे गटाच्या, शिंदे टोळीच्या, शिंदे गँग, ही जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे, वेगळी टोळी, त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर त्याच्याशी आमचा काय संबंध? त्याच्यावर त्यांना लाज वाटली पाहिजे जे त्यांच्या बरोबर आहेत त्यांना. पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही लढणार आणि जिंकणार. अमित शहा शिवसेनेच्या भाजप घेत आहे आणि हेच कारण आहे का? शिंदे गटाच्या, शिंदे टोळीच्या, शिंदे गँगच्या त्या जागा ते घेतात, आमच्या नाही. आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या जागा आहेत परंपरेने त्या लढतोय
आणि ते आम्ही जिंकू. महाविकास आघाडीत देखील कोल्हापूरची जागा ही सोडण्यात आली आहे काँग्रेसची चर्चा आहे आणि त्या बदल्यात सांगलीच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असेल. मात्र सांगलीचा मतदार हा नेहमी काँग्रेसचा मतदारसंघ होता असं कोल्हापूरचा मतदार हा सुद्धा शिवसेनेचाच मतदार होता ना. मतदार हा कोणाचा नसतो. मतदार हा एका विचारानं काम करतो. सांगलीमध्ये 2014 साली काँग्रेसचा पराभव झालेला आहे, आपल्याला माहितीसाठी सांगतो, 3.5 लाख मतांनी. 2019ला तिथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता, काँग्रेस लढली नाही. तेव्हा तुमच्याकडे माहिती करेक्ट करून घ्या. 2019ला सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता. मी आता त्याच्यावरती कोण लढणार सांगितलं, पण काँग्रेसचा तो आता मतदारसंघ राहिलेला नाही. मात्र कोल्हापूर हा सातत्याने 30 वर्ष शिवसेना लढते. 30 वर्ष तिथे शिवसेना सातत्यानं तो मतदारसंघ लढते. कधी जिंकतोय कधी हारतोय. आता सध्या ही विद्यमान सिटिंग जागा आमची आहे. प्रख्यात अभिनेते रमेश देव हे सुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरला लढले आहेत. रमेश देव आमचे उमेदवार होते. सर, एक महत्वपूर्ण बात सामने आ रही है जहाँ पे शिंदे गुट के जो दीपक केसरकर है उन्होंने ये क्लेम किया है कि रश्मि ठाकरे जी और आदित्य ठाकरे पीएम को मिले थे, उसके साथ कभी मिले. पीएमओ ऑफिस को बोलो खुलासा करे. पर ये जो है एक केसरकर टाइप लोग या और कोई लोग, उनको कुछ काम धंधा नहीं है, वो बौखला गए हैं. वो उनके गुलाम बन गए हैं बीजेपी और मोदी जी के और आरएसएस के. इस प्रकार की बातें प्रसारित करते हैं. अगर वो प्राइम मिनिस्टर को मिले है तो पीएमओ के तरफ से एक खुलासा ले लो, हाँ इस तारीख को मिले है करके. और क्यों मिलना है? हम नहीं मिलेंगे किसी को. क्या जरूरत है? त्यांचं म्हणणं देखील आहे की कुठेतरी आता त्यांना त्यांची ताकद कळालेली आहे. काय कोणाची ताकद? दीपक केसरकरची ताकद आहे का? दंडावर बेडक्या नाहीत त्याच्या. हा मोती तलावचा डोमकावळा सावंतवाडीतल्या. हा डोमकावळा बसला का लोक हाडहाड करतात. या डोमकावळा आमची ताकद दाखवतोय का? त्याची ताकद दाखवतोय का? सावंतवाडीत निवडून या म्हणावं. किंमत असं निवडणुकीला उभे राहा. उगाच पकपक करू नका बदकासारखी. ठीक आहे, चला. महाविकास आघाडीची बैठक आहे, काय अंतिम मसुदा तयार होईल असं वाटतंय का आज? आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने पत्र दिलेलं आहे, देऊ द्या ना. बघा, प्रकाश आंबेडकरांचं पत्र आपण वाचायचं असतं. ते उत्तम वक्ते आहेत, उत्तम लेखक आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते, उत्तम पत्रकार होते, उत्तम पत्रलेखक होते. आता त्यांचा वारसा जर प्रकाश आंबेडकरजी चालवत असतील लिखाणामध्ये तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आंबेडकर छान लिहितात, पत्र वगैरे उत्तम लिहितात, उत्तम विचार मांडतात, वाचायची असतात. मात्र त्यांची जी भूमिका आहे महाविकास आघाडीची ती थोडी संशयास्पद वाटत नाही का? कारण का तुम्ही हे बोलता की संशयास्पद वाटत नाही का? त्याच्यावर ते खुलासा कर. आम्हाला संशयास्पद वाटत नाही. आम्ही त्यांच्यावरती प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो. आमचा मायावतींवरती विश्वास नाही. मायावती भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात अप्रत्यक्षपणे मदत करतात. ते मायावती आरएसएसचा अजेंडा चालवतात. मायावतींवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मायावती दबल्या गेलेल्या आहेत. पण प्रकाश आंबेडकरांचे तसं नाही. प्रकाश आंबेडकर ह्या महाराष्ट्राच्या मातीतला डॉक्टर आंबेडकरांचा वारसदार आहे आणि ते ठामपणे मोदींची हुकुमशाही गाडण्यासाठी आमच्याबरोबर उभे राहतील. भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष मदत होईल असं कोणतंही काम त्यांच्याकडनं होणार नाही, आम्हाला पूर्ण खात्री आहे. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्यानं विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
ठिकाणी तुम्ही आंदोलन केलंय, पेपर रद्द करावी मागणी केलेली आहे आणि काय पावित्र्य आहे तुमचं? सर 20 आणि 21 तारखेला WCDने ऑनलाईन एक्झाम घेतली आणि ऑनलाईन एक्झाम घेताना WCDने असा खोलसाटपणा केला की ही एक्झाम अधिकृत TCS सेंटरवर व्हायची होती. आम्हाकडून सगळ्याकडून 1,000 रुपये घेतले की TCS सेंटरवर आमची एक्झाम कंडक्ट केली जावा, योग्य सोय केली जावा. पण आम्हाला सगळ्याला नंतर MSCITचे जे अधिकृत जे आहेत ऑफिस वगैरे, तर तिथं आमचा पेपर घेण्यामध्ये आला. तिथं कोणत्याही प्रकारची सोय वगैरे नव्हती, काय नाही. त्याच्यामुळे त्यानंतर जो मुलगा पकडला गेलेला आहे त्याच्या हॉल तिकीटवर डायरेक्ट 95 प्रश्नाचे उत्तर सिरियल वाईज होते. आता 95 आमच्या समोर असा प्रश्न आहे, मुलं ज्या वेळेस एक्झाम देतात त्यावेळेस प्रत्येक मुलाला क्वेश्चन हे शफलिंग मध्ये येतात. म्हणजे कोणत्याही मुलाला एका क्रमाने प्रश्न नसतात. त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्नाचे उत्तर सुद्धा कोणत्याही क्रमाने नसतात. मग ह्या जो मुलगा आहे त्याला जे उत्तर भेटलेले आहेत त्याला तो क्रम कोणी दिला? म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी आहे याच्यामध्ये WCD चे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत क्लास 1 लेवलचे ते याच्यामध्ये सामील आहेत आणि ते सामील असण्याची खूप दाट शक्यता आहे. तर आम्ही आज आंदोलन करत आहोत जोपर्यंत डिपार्टमेंट ही परीक्षा कॅन्सल करत नाही आणि ही कॅन्सल करून पुन्हा रिशेड्यूल नवीन TCS अधिकृत जे सेंटर आहेत तिथं नवीन रिशेड्यूल करत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत. आणि हवं तर जर डिपार्टमेंटला जर आमचा बळीच जर घ्यायचा असेल तर आमची मागणी जर नाही कंप्लीट जर झाली तर आम्ही आमरण उपोषणाची घोषणा करणार आहोत. तुमचं नाव? मी प्रकाश नागरगोजे, विद्यार्थी प्रतिनिधी. सरकार प्रयत्न करत आहे की सरकारवरचा बेरोजगारीचा ठपका हा मिटला पाहिजे, परंतु सरकारनं भरती सुरू केल्या पण प्रत्येक भरतीमध्ये सर्वसामान्याची मुलं जे अभ्यास करतात, पैसे देतात ते पेपर अक्षरशः फुटले जात आहेत. हॉल तिकीटवर पुरावे आहेत, सरकार म्हणतं आमच्याकडे पुरावे नाही. हॉल तिकीटवर अक्षरशः पेपरचे सगळे ABCD उत्तरं लिहून दिले सरकारनं, मग सरकार प्रत्येक वेळेस पेपर फुटला की म्हणतं पुरावे नाही. आणि 1-2 विद्यार्थी कॉपी करताना पकडले तर ते कॉपी करणारे विद्यार्थी चोर म्हणून घोषित केले जातात आणि ज्यांची कॉपी पकडली जात नाही ते पोरं अधिकारी होतात. जी सामान्य घरची पोरं बिना विषयाने पैसे जातात, काबाड कसं करतात, अभ्यास करतात, पोटाला चिमटा काढून अभ्यास करतात, ही पोरं आज परीक्षेपासून वंचित राहतात. आमची मागणी आहे की तलाठीचा पेपर सुद्धा फुटला, त्यानंतर कधीच्या अभियंत्याचा फुटला आणि आता WCD प्रकरणामध्ये तर अक्षरशः पुरावे भेटलेले आहेत विद्यार्थ्यांना, तरी सुद्धा सरकार यांच्यावर कोणतीच चौकशी लावत नाही. बाकीकडे SIT चौकशी लावतं, ED लावतं, CBI लावतं, परंतु पेपरचा दळदळीत पुरावा असताना आमच्या विद्यार्थ्यांची कशामुळे चौकशी केली जात नाही जे कॉपी करतात. आमची ही मागणी आहे की WCDचे पुरावे भेटलेले आहेत, हा WCDचा पेपर तात्काळ रद्द झाला पाहिजे, पुन्हा हा पेपर घेतला पाहिजे आणि तो TCS आयॉन डिजिटल सेंटरवर घेतला पाहिजे, हे विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि हे जर सरकारला करता येत नसेल तर राज्याचे जलसंधारण मंत्र्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि जलसंधारण मंत्र्यांनी तात्काळ या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, कारण की आमच्या नोकऱ्या धोक्यात येत, आमचे भवितव्य झोपत, ही आमची मागणी आहे. जोपर्यंत AC मध्ये बसणारा भ्रष्ट अधिकारी बाहेर येत नाही आणि जोपर्यंत ही परीक्षा रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थी इथं बसणार आहे. आज आम्ही या भावनेने आलोत, एकतर अधिकारी बनून जायचं नसता या वाल्मीच्या गेट मध्ये आपला जीव त्यागायचा, या भावनेनं आम्ही या ठिकाणी आलेलो. पूजा मोरे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे काय म्हणालेत पाहूया. पुण्याला आज सचिन अहिर शिवसेनेच्या वतीने इथे आलेले आहेत. पुढचं कोऑर्डिनेशन कसं करायचं, काँग्रेसचं आणि आमचं अनेक वर्ष आम्ही एकत्र इलेक्शन लढलेलो आहोत,
त्याच्यामुळे त्या सिस्टम सगळ्या सेट आहेत. त्यामुळे थोडं मायक्रो प्लॅनिंग त्यांच्याबरोबर, त्याच्यानंतर आम आदमी पार्टीबरोबर माननीय श्री अरविंद केजरीवालांचेही मी मनपूर्वक आभार मानते, उद्धवजींचे आभार मानते की त्यांचे सगळे जे त्यांचे सहकारी आहेत त्यांच्यावर पुढे लोकसभेचा आणि त्यानंतर विधानसभेला नियोजन कसं करायचं, बूथ कमिटीज असतील, प्रचार असेल, ह्या सगळ्याचं कोऑर्डिनेशन आणि ही आजची मीटिंग. आज इंदापूरमध्ये दत्ता वर्धेच्या मिसेसने ते सुनेत्रा पवारांची उमेदवारी एका अर्थाने जाहीर केली, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. सुनेत्रा पवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं महिला मेळाव्यामध्ये त्यांनी आवाहन केलेलं आहे. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला भाषण करायचं. आणि आज भरणे मामांच्या मिसेस जर इलेक्शनला प्रचाराला उतरत असतील तर मला खूप आनंद आहे की आणखीन महिला आज जर राजकारणात येत असतील तर मी त्याचं स्वागतच करेन. आता आज ठाकरेंचे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत, मोठी मदत होईल तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघात, पण ही पहिली बैठक आहे अशा पद्धतीने. उद्धव ठाकरेंनी विशेष लक्ष घातले बारामती लोकसभा मतदारसंघात तुम्हाला मदत करण्यासाठी असं म्हणता येईल. ही महाविकास आघाडीची काही उद्धवजी काय एकाच सीटसाठी नाही. जसं उद्धवजी आमच्या जेवढ्या सीट्स असतील त्याला उद्धवजींची मदत मार्गदर्शन होईलच, तसं उद्धवजींच्या आणि काँग्रेसच्या सगळ्या सीट्सला आम्ही पूर्ण ताकदीने मध्ये करू. त्याच्यामुळे आघाडीमध्ये अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे आणि आम्ही जेव्हा जेव्हा शब्द आघाडीला दिलेला आहे तो आम्ही पाळलेला आहे. त्याच्यामुळे इलेक्शनला पूर्ण ताकदीने आम्ही महाविकास आघाडीचा प्रत्येक कॅन्डिडेट हा आपला कॅन्डिडेट आहे असंच समजून काम करतो. मुंबईमध्ये जी बैठक झाली, प्रकाश आंबेडकर बैठकीतून बाहेर पडले आणि नाराज दिसत होते. मला असं वाटतं माननीय जयंत पाटील, संजय राऊत साहेब आणि थोरात साहेब तिथे असतील. मला वाटतं त्यांना विचारलं तर जास्तीच संयुक्तिक राहील, कारण का मी बारामती आणि पुरंदर करून इथे आले. सारंग बंगला, सागर बंगला, सारंग नावाची बिल्डिंग आहे, तिथे मी राहत होते लहानपणी. सारंग नावाची बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये सारंग बिल्डिंगला भेटलो आम्ही. कधी, कोणाचा रिपोर्ट आहे? 3 मार्चला कुठे भेटलो आम्ही? सारंग बिल्डिंग मध्ये. नाही नाही, नक्की ठरवा. अच्छा, 2 वेगळ्या चर्चा आहेत. वा वा. म्हणजे मी हसू का काय असं मला वाटायला लागले की प्रेस रिपोर्टिंग हे फिक्शनमध्ये, म्हणजे फिक्शन आणि नॉन फिक्शन, हे मी लहानपणापासून मला पुस्तकांची खूप आवड आहे. त्याच्यामुळे एक फिक्शन असतं आणि एक नॉन फिक्शन असतं. आता रिपोर्टिंगमध्ये पण असं व्हायला लागलंय, हे मला पहिल्यांदाच कळलंय. म्हणजे जर्नलिझमचा एक नवीन भाग हा सुरू झालेला आहे का असं मला वाटायला लागलंय. हास्यास्पद आहे. आणि थँक गॉड फॉर सोशल मीडिया. हे सागर किंवा सारंग, एक तर सारंग बिल्डिंग व जेव्हा आम्ही पहिल्यांदा मुंबईला राहायला गेलो आणि आदरणीय पवारसाहेब मंत्री झाले तेव्हा 1971 मध्ये आम्ही सारंगमध्ये राहत होतो. त्याच्यामुळे सारंग बिल्डिंगमध्ये खूप माझ्या आठवणी आहेत. एक आणि सागर बंगल्यामध्ये मला गेलेलं आठवत नाही आहे, पण ह्या नॉन फिक्शन म्हणजे ह्या फिक्शन स्टोरीमध्ये मला एक खूप इंटरेस्टिंग करायचं आहे की आम्ही कुठे आणि किती वाजता भेटलो. म्हणजे एक तर इट्स फनी की सारंग का सागर हेही माहिती नाही आहे आणि त्याच्यातून किती वाजता भेटलो असं जर काही असेल तुमच्याकडे क्लॅरिफिकेशन तर ह्याचंही मी उत्तर देऊ शकते. अरे रुचाताई, आपला फोन दाखव ना बाबा. ऑन थर्डचा फॉर्च्युनेटली अँड थँक्स टू सोशल मीडिया त्याच्यात 9:30 वाजता लाटे नावाचं गाव आहे बारामतीत, तिथूनच सुरुवात करा. त्यांना दाखवा तो व्हिडिओ. 9:30 वाजता लाटे गावात यात्रा होती आणि 9:30 वाजता रात्री ती लाटे गावामध्ये दाखवा.
9:30 वाजता इथे लिहिलंय वरती संडे 9:30 लाटे गावामध्ये मी यात्रेसाठी गेले होते. त्याच्यानंतर मी गाडीत बसले, निघाले. माझा चष्मा मंदिरात राहिला होता म्हणून गाडी थांबवली, माणूस गेला, चष्मा आणला, परत आला आणि 9:15 वाजता मी लाटे गावात, बारामती तालुक्यात हे गाव आहे. कितीही मी लवकर यायचा प्रयत्न केला, समजा मी हेलिकॉप्टरने आले तर आता रात्री काय 9:30ला हेलिकॉप्टर टेक ऑफ करत नाही. त्याच्यानंतर विमान, नाईट लँडिंगची फॅसिलिटी बारामतीच्या एअरपोर्टला नाही आहे. आणि जर मला मुंबईला पोहोचायचं असेल तर मी 9:15 किंवा 10ला लाट्यातून निघाले आणि मी 2 किंवा 2:30 वाजता सिल्वर ओकला त्या दिवशी पोचले. पहिला मुद्दा. आता माझी गाडी पूर्ण ट्रॅक होऊ शकते कारण का मी टोल भरत आलेले आहे, कारण मी टोल भरते. त्याच्यामुळे टोल भरत माझ्या गाडीवरती स्टिकर आहे, त्याच्यामुळे कॅमेरे काढले तर सगळे स्टिकर्सवर माझं स्पॉट लोकेशन दिसेल. एक, माझ्या मोबाईलचा CDR काढू शकता तुम्ही, तो माझी मूव्हमेंट दाखवेल. 2, 3 हे दोन्ही तंत्रज्ञानावर नसेल तर 9:30ला जी व्यक्ती लाट्यामध्ये दिसतेय ती गाडी 9:15 ते 10 मध्ये जर निघाली तर कितीही जोरात गाडी चालवली तरी 11, 12, 1, 2, 2.5 मिनिमम सिल्वर ओकलाही कॅमेरे आहेत. त्याच्यामुळे 2:30 वाजता पोचल्यानंतर काही गाठीभेटी झाल्या असतील असा तुमचा आरोप असेल तर त्याच्या पुढचं पण मी क्लॅरिफिकेशन देऊ शकते. कारण का माझ्या घरातही कॅमेरे, म्हणजे आमच्या कंपाऊंडमध्ये सगळीकडेच कॅमेरे आहेत. आमच्या घरावर मध्ये दगडफेक झाली तेव्हापासून महाराष्ट्र सरकारने सिक्युरिटी पण वाढवली आणि कॅमेरेही वाढवले. त्याच्यामुळे आय एम ॲक्च्युली नॉट इवन सरप्राईज, आय एम नॉट इवन अम्युज्ड. कारण का जर्नलिस्टकडे मी खूप सिरियसली बघतो. मी वर्तमानपत्रातून जनरल नॉलेज आणि भाषा सुधारते म्हणून मी लहान असल्यापासून वर्तमानपत्र वाचते, चॅनल्स बघतो कारण का लगेच बातम्या कळतात. आता असा एक घटक झालेला आहे का की जो अशा ज्या घटना झालेल्याच नाहीत, अच्छा झाल्या म्हणून जर छापत असेल आणि त्याचं उत्तर मला द्यायला लागत असेल तर हाऊ सॅड इज दॅट. आणि ते काही रेलेव्हन्स पण नाही आहे त्याला. आता ह्याचं उत्तर मी नाही, ज्यांनी बातमी लावली आहे त्यांना तुम्ही विचारायला लागेल. आय डोंट नो. आय मीन इट्स इलॉजिकल. आणि थँक गॉड मी एवढं पारदर्शक आयुष्य जगते, थँक गॉड फॉर दॅट. म्हणजे माझ्यावर टीकाही होते की मी ओव्हर ॲक्सेसेबल आहे, ओव्हर अवेलेबल आहे, ओव्हर सोशल मीडियावर असते. बट टुडे इट हॅज पेड मी द बेस्ट. जस्ट थिंक लॉजिकली. आणि लाट्यातून मी लाईव्ह केलं का नाही हेच मला आठवत नाही. लाईव्ह केलं असेल तर ते पण नाही, तो व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल. मला लाईव्ह यायचं मला वाटत नाही. तरी चेक. गेले 50-55 वर्ष जो माणूस राजकारणात आहे त्याच्यावर टीका केल्यावर आपली हेडलाईन होते. सातत्याने 5-6 दशकं जर चाललं असेल तर त्या माणसाचं यश आहे ना त्याच्यात. जे 60 वर्ष तो माणूस राजकारण करतोय आणि त्याच्यावर टीका केल्यावर एक तर हेडलाईन होते. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, जो विरोधक येतो तो त्यांच्यावरच टीका करतो. तर त्यांचं किती महत्व आहे हे बघा, एक पहिला मुद्दा. आणि दुसरं की लोकशाही आहे. हो, लोकशाहीमध्ये बोलले विरोधक पण दिलदार असला पाहिजे, त्याच्यात गैर काय. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की अमित शहाजींनी जरूर आरोप करावे, त्याच्यात काही गैर नाही, लोकशाही आहे. पण माननीय अमित शहाजींनी 3-4 गोष्टीवर जर बोलले असते तर मला जास्त आनंद झाला असता. कारण का या देशाचे गृहमंत्री आहेत. त्याच्यामुळे एक नागरिक म्हणून, एक महिला म्हणून आणि एक खासदार म्हणून माझी एवढीच माफक अपेक्षा होती की माननीय अमित शहाजींनी 3-4 गोष्टी, म्हणजे विधान भवनमध्ये झालेली मारामारी सत्तेत असलेल्या त्यांच्या सरकारच्याच मंत्र्यांची, त्याच्यानंतर गोळीबार जो होम मिनिस्ट्रीमध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये झाला आहे, त्यानंतर रस्त्यावर होणाऱ्या मारामाऱ्या, कोयता गँग, ड्रग्जमध्ये असलेली परिस्थिती, याच्यावरही थोडं ते बोलले असते तर आम्हाला जास्त आधार आणि आनंद झाला असता. एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत, दुसरीकडे महायुतीच्या पण बैठका सुरू आहेत.
जी माहिती येते ती आता अजित पवार गटाला सिंगल डिजिट जागा मिळणार अशा पद्धतीची चर्चा, मग त्या 4 किंवा 6 जागा मिळतील अशा पद्धतीची माहिती. त्यांच्या आघाडीचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला असं वाटतं की प्रत्येक आघाडीला आपापले निर्णय घ्यायचा अधिकार आहे, त्याच्यामुळे दुसरे के घर में क्यों झाकना है. अमित शहा सातत्याने त्यांच्या सभांमधून जी टीका करतायत की पवार साहेबांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं ते विचार करतात. मी अमित शहाजींचे जाहीर आभार मानते की आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त केल्याबद्दल अमित शहाजींचे मी प्रांजळपणे आभार मानते. कारण का जेव्हा जेव्हा माननीय अमित शहाजी महाराष्ट्रात यायचे तेव्हा नॅचरली करप्ट पार्टी NCP इज अ नॅचरली करप्ट पार्टी, घोटाळेबाज, भ्रष्टाचारी अशाबद्दल आमच्याबद्दल बोलायचे. त्याच्यामुळे मी माननीय अमित शहाजींचे मनपूर्वक आभार मानते की राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचार मुक्तीतून मुक्ती दिली, याच्यातच मला आनंद की ते जी टीका ते करतात. आज भारतीय जनता पक्षाचे सगळे मोठे नेते जेव्हा दिल्लीवर येतात ते राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणत नाहीत, त्याच्यातच मला आनंद. त्याच्यामुळे नंतर त्यांना काय बोलायचं, अरे लोकशाहीमध्ये विरोधक पण दिलदार असला पाहिजे. आणि टीका करून करून काय करताय की ते फॅमिलीचा इश्यू. कुठला पक्ष आहे जिथे फॅमिली लढत नाहीये? भारतीय जनता पक्षात असं आहे का की फॅमिली नाहीये? त्यांच्या मित्र पक्ष असे आहेत का जिथे फॅमिलीला लढत नाहीये? कुठला पक्ष असा आहे म्हणजे त्यांच्याही पक्षामध्ये घराणेशाही आहे, त्यांच्या मित्र पक्षामध्ये पण घराणेशाही आहे. त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह टीका कशी हो, म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं होत नाही. काल तुम्ही एक नारा दिला की 400+ जागा घ्यायच्या किंवा महाराष्ट्रात जागा जिंकायच्या. हो, आम्ही 6 महिने ऐकतोय, दिल्लीत पार्लमेंटमध्ये पण म्हणतो, रोजच बोलतात ते, त्याच्यात काय. पहिला मराठी तो पुरा होणे दो. कालच्या बैठकीमध्ये असं ठरलंय रात्री अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये जागा वाटपावरून जी चर्चा झाली तर रात्री चर्चा समोर येते की जवळपास 32 ते 35 जागा भाजप एकटं लढेल. उरलेल्या 13 जागा ज्या आहेत त्या 13 जागा शिंदे गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादी यांना मिळतील. त्या 4च कदाचित अजित पवार यांना मिळतील असं चित्र आहे एकूण. तर आधी घरोबा करून नंतर लोकांचा हा सगळा प्रकार आहे असं मला वाटतं का? ज्या पद्धतीने सोबत आलेल्या पक्षांना त्यांचे आहे ते स्टँडिंग खासदार सुरुवातीला जेव्हा सीट शेअरिंग ठरलं किंवा अलायन्स जेव्हा ठरलं तेव्हा इथं निवडून आलेले उमेदवार तिथं त्या जागा त्या पक्षाला जाणार असं सांगितलं. आता परिस्थिती मला असं वाटतं त्यांची जे काय ऑफिशियल आपल्याला नक्की माहिती नाहीये, म्हणजे काय कसे काय नंबर आणि त्यांच्या आघाडीमध्ये काय निर्णय कोणी घेतलाय, कोणी काय नेगोशिएट केलंय आम्हाला कसं माहिती असेल. आमच्याबद्दल आम्ही तुम्हाला पारदर्शकपणे सांगू शकतो आमचं काय ठरलं. त्यांच्या घरात त्यांच्या आघाडीमध्ये काय ठरलंय आम्हाला काही फार ह्याची मला तरी माहिती. ताई, काल तुम्ही पार्टीत आणि परिवारात स्प्लिट नाही असं म्हणाला. एकीकडे पक्षपूर्ती सगळी घटना सगळ्यांनी पाहिली, चिन्ह वेगळं, सातत्यानं संभ्रम निर्माण होतो तुमच्या संभ्रम होत नाही कार्यकर्त्यांमध्ये. काय कसं कार्यकर्ते भूमिकेचा विषय नाही, पक्ष कुठलाच नाहीये. हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे. तो दुसऱ्यांनी नेलेला आहे. कोर्टात केस आजही चालू आहे. हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे आणि तो त्यांनी स्थापन केला आणि तेच त्याचे अध्यक्ष आहेत. कोणीतरी बघा, आता तुमचं घर आहे, तुमच्या घरावर येऊन मी पाटी लावली म्हणून ते घर माझं होतं का? आमची कोर्टात केस चाललेली आहे. पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचाच आहे. जेव्हा तुम्ही केस बघाल, केसमध्ये पहिला कायदा या देशातला काय आहे, 3 टेस्ट असतात. त्यातल्या पहिल्या 2 टेस्ट ह्यांनी नाकारल्या आहेत आणि तिसऱ्या टेस्टवर पहिला प्रश्न सोडल्यावरच दुसरा आणि तिसरा सोडवतो ना. यांनी पहिले 2 सोडूनच दिलेत प्रश्न, डायरेक्ट तिसऱ्या घेतला. हा कुठला न्याय? त्यामुळे आजपर्यंत या देशामध्ये ज्या माणसांनी स्वतः पक्ष स्थापन केला तो त्या पक्षाचा अध्यक्ष आहे. त्याची जी पक्षाची मेजॉरिटी आहे त्या संविधानाप्रमाणे, त्या पक्षाच्या संविधानाप्रमाणे ती त्या माणसाकडे असताना अतिशय चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांवर जो अन्याय झालेला आहे त्याच्या विरोधात आम्ही लढतो. आणि त्याच्यामुळे आजही मी या मतावर ठाम आहे की पक्ष फुटलेला नाही. अतिशय चुकीच्या पद्धतीने तो पक्ष आदरणीय पवार साहेबांकडून घेतले गेलेला आहे आणि ती लढाई आमची सुप्रीम कोर्टात चालू.
तुम्ही पक्षाचं सांगितलं, फॅमिलीच्या बाबतीमध्ये फॅमिलीचा विषय कसा स्वतः असं म्हणतात की माझ्याबरोबर फक्त माझं कुटुंब आहे, बाकी सगळे तिकडे गेले. एक तर आमचं 125 लोकांचं कुटुंब आहे, खूप मोठं. माझ्या वडिलांना 7 भाऊ आणि 4 बहिणी, सगळ्यांना मुलं झाली आहेत, त्यांना नातवंड झाली आहेत, त्यांना नातसुना आले. त्याच्यामुळे हे संपूर्ण कुटुंब 125-130 लोकांचं आहे, सगळी चुन्नू मुन्नू आमची धरली आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्या मोठ्या फॅमिलीमध्ये एखाद्या व्यक्तीने एखादं मत मांडलं म्हणून काय पक्ष फुटला, फॅमिली फुटली असं होत नाही. ती एका व्यक्तीचं वैयक्तिक मत आहे, त्याचा आमच्या फॅमिलीची काय संबंध. आमची फॅमिली पूर्णपणे एक आहे आणि ती आयुष्यभर एकच राहील. आणि त्यांना प्रायव्हसीचा अधिकार आहे ना. आमच्या घरात आम्ही 3-4 लोक राजकारणात आहोत, बाकीच्या फॅमिलीचा काय संबंध. दे हॅव अ राईट टू प्रायव्हसी. अहो माझी आई 60 वर्ष एवढ्या हाय प्रोफाईल माणसाबरोबर जगते. किती लोकांना माझी आई माहिती आहे. माझ्या आईनी अतिशय स्वतःची एक आयडेंटिटी आणि स्वतःची प्रायव्हसी ही जपलेली आहे. तिला साधा फोटो काढलेला आवडत नाही. माझे वडील जेव्हा चालतात माझी आई त्यांच्यावर फार कमी वेळा चालते, कारण का तिला फोटो काढलेला आवडत नाही. शी हॅज अ राईट टू हर प्रायव्हसी. आणि जो 60 वर्ष त्या माझ्या आईनी पाळलेला आहे, कारण का तिला तिची एक स्वतःची आयडेंटिटी आहे. तिला फक्त शरद पवारांची बायको म्हणून जगायचं नाही आहे, ती प्रतिभा पवार आहे. अँड शी हॅज एव्हरी राईट. आणि तिची एक स्वतःची एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल माणसाच्या बरोबर राहून स्वतःची एक वैयक्तिक आयडेंटिटी ठेवणं ही बहुत बडी बात आहे. फार कमी लोकांना जमतं. आणि तिला हाय प्रोफाईल लाईफमध्ये इंटरेस्टच नाही आहे, तिला राजकारण आवडत नाही, कशाला तिने पडावं. सो शी हॅज अ राईट. तसंच आमच्या घरातले असंख्य प्रोफेशनल लोक आहेत जे स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झाले. प्रताप पवारांनी स्वतःचं जग उभं केलं, माधवराव पवारांनी स्वतःचं जग उभं केलं, दिनकरराव पवारांनी स्वतःचं जग उभं केलं, श्रीनिवास पवारांनी स्वतःचं जग उभं केलं. माझे बाकीचे भाऊ. सो दे हॅव अ राईट टू प्रायव्हसी. त्याच्यामुळे एक व्यक्ती एवढ्या मोठ्या फॅमिलीतून जर वेगळं बोलतं म्हणून काही फॅमिली तुटत नाही. आणि नाती असतात ना, ही नातं तोडणं सगळ्यात सोपं असतं, नातं जोडून ठेवणं आणि निभाने में ज्यादा ताकद आहे. त्याच्यामुळेच कार्यकर्ते कॉन्फ्लिक्टमध्ये असतात. कधी ताई आणि दादा एकत्र येतील नंतर आणि आपण आता भूमिका घेतल्यानंतर आपली अडचण होईल. मी नेहमी म्हणते, माझे मनभेद कुणाशी या जगात नाही, भारतीय जनता पक्षाची पण नाही, माझे राजकीय मतभेद आहेत. आणि जेव्हा मी शब्द देते तेव्हा त्या माणसाची मी ठामपणे उभी राहते, ठामपणे. जेव्हा भुजबळ साहेब जेलमध्ये गेले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकच व्यक्ती जेलमध्ये त्यांना जाऊन भेटलं, त्याचं नाव सुप्रिया सुळे. राऊत साहेबांना जाऊन भेटले, कन्नीमोळी तिहार जेलमध्ये होती तेव्हा पण मी तिच्यावर उभी राहिली. त्याच्यामुळे मग जेल असू दे किंवा कुठलं कोर्ट असू दे, मग भुजबळ साहेब असतील, राऊत साहेब असतील, आमचे नवाबभाई असतील, देशमुख फॅमिली असेल, किती फॅमिलीची तुम्हाला उदाहरणं देऊ की जेव्हा जेव्हा कुठलीही फॅमिली अडचणीत आलेली आहे तेव्हा मी ओपनली त्यांच्यावर उभी राहिले. त्याच्यामुळे जेलमध्ये त्यांना भेटायला जायला, कोर्टात जायला मला नाही काही कमीपणा त्याच्यात वाटत. अरे अडचणीच्या काळात लोकांबरोबर उभे राहणार तर केव्हा उभे राहणार तुम्ही. ही बेसिक माणुसकी आहे. दीज आर बेसिक व्हॅल्यूज ऑफ लाईफ. त्याच्यामुळे जे लोक ह्याच्यात काही एकत्र आणि विकासाचा प्रश्न नाही, संघर्षाच्या काळात लोकांबरोबर उभंच राहिलं पाहिजे. सत्तेत कोणी उभं राहतं, संघर्षात उभं राहणारा माणूस जास्त घट्ट नाही का. त्याच्यामुळे जे कार्यकर्ते आमच्या बरोबर आत्ता या काळात उभे राहिलेत त्यांचा मान सन्मान हा आयुष्यभर मी स्वतः करीन आणि का नाही करणार. आणि जे जरी वेगळ्या विचारात आज काम करत असतील त्याचा मी अपमान कधी करत नाही, कारण का 3 इलेक्शनला त्यांनी माझ्यासाठी मदत केली, याची जाणीव मला आहे. हे माझ्यावर झालेले, माझ्या आईने केलेले संस्कार आहेत की आपल्या आयुष्यात एवढं जरी कोणीतरी आपल्यासाठी केलं असेल ना तर सुप्रिया कधीही हे विसरू नकोस. तुझी मर्यादा ठेवून वाग. मर्यादा पुरुषोत्तम रामांचं नाव आम्ही घेतो, ते फक्त जय श्रीराम म्हणत नाही. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली